सखी सावली काव्यांजली। आई म्हणजे दागिने गहाण ठेवून तुम्ही हे पैसे? योग्य तेच केले मी। आई हे पैसे मी घेऊ शकत नाही। मी जर हे पैसे घेतले तर पुन्हा या घरात मी वाईट निर्लज्ज एकही काहीही पैसा कमवत नाही बेजबाबदार मुलगा ठरेन म्हणून मी हे पैसे घेऊ शकत नाही की मी आउट ऑफ इट नाही आहे। सॉरी सॉरी। आई काव्या दागिने या विषयावर मला काहीच बोलायचं नाही आता। होता का? बाय द वे तुम्हाला ना एक कॉलेजचा किस्सा सांगतो। अहो असे 101 कॅरेक्टर्स होते आमच्या ग्रुपमध्ये। आपण स्वभावाने सगळे चांगले आहेत आणि एकदम रॉयल आहे। बाय द वे पुष्पांजली तुम्ही मला सांगितलं नाही म्हणजे तुमच्या नवऱ्याबद्दल काहीच डिटेल्स नाही दिले। म्हणजे मला क्युरिओसिटी आहे काय कसा दिसतो स्वभावाने कसा आहे अहो सांगा ना। खूप चांगला आहे तो, दिसायला छान आहे, एकदम स्मार्ट हुशार आहे। त्याला ना कलेची फार आवड, स्वभावाने खूप गोड आहे तो, माझं मन जपणार। मी कधी दुखी असेल तर माझ्या चेहऱ्यावर स्माइल कसं येईल यासाठी तो वाटेल तेवढे प्रयत्न करतो, सगळ्यांना सांभाळून घेतो, सगळ्यांची मनं जपतो। तो खूप वेगळा आहे, खूप चांगला आहे तो, खूप। क्या बात है। म्हणजे थोडक्यात माझ्यासारखं करेक्ट। अच्छा म्हणून तुम्हाला मला बघितल्यावर तुमच्या नवऱ्याची आठवण येते आत्ता कळलं। आय सी। चांगली गोष्ट आहे, ऑलमोस्ट सगळं झालेलं। इकडे बघा काय काय करून ठेवलंय। एक मिनिट थांबा। आता बेटर आहे। प्रीतम तू जा आराम कर, इथे तुला बघितल्यावर मधुरा मावशी मला ओरडते, प्लीज तू जा। ओरडतील म्हणजे? काही नाही, तू जा ना प्लीज प्रीतम, मी करते थोडंसंच आहे काम। ओके नक्की? हो।
हॅलो अक्काई, कशी आहेस तू? मी बरी आहे, तू कशी आहेस? मी कळवते तुला तसं. पण तू काळजी घ्या लाडू. बरं मी ठेवते, करते तुला नंतर फोन. आणि तुला काहीही लागलं तरी मला फोन कर. हा हो अक्काई, बाय. बाय. उद्या नव्याने चुगल्या करणार आहेस का? ऐक नवरा कसा त्रास देतो, घरात कशा चोऱ्या होतात हेच सांगितलं ना तुझ्या लाडूला. काय बोलताय तुम्ही? गेली 12 वर्ष संसार करते मी तुमच्या बरोबर. कधीच कुणापाशी चहाडी केली नाही. तुम्ही का ओळखत नाही का मला? तुला तर व्यवस्थित ओळखतो मी. हे बघा, मला अंजलीची काळजी वाटत होती म्हणून तिला फोन केला होता. उगाच वाद घालू नका माझ्याबरोबर. मी वाद घालतोय? तू माझ्या विरोधात आई बाबांच्या मनात काही ना काही भरते आणि तू म्हणते मी वाद घालतोय. सोडा मला. मी असं काहीही केलेलं नाहीये विश्वजित. कपाटातून दागिने गायब झाले याबद्दल आई बाबांना मी काहीच सांगायला नको होतं का? आणि मुळात आईंना दागिने गहाण ठेवावे लागले यामागे कारणीभूत कोण आहे? तुम्हीच आहात. या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात असं वाटत नाही का तुम्हाला? तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या कळल्या नाही त्याचा घरातल्या सगळ्यांना त्रास होतोय. माझं जाऊ दे, माझं सोड. निदान आईंचा तरी विचार करा. अहो वय झाले त्यांचं. अजून किती त्रास देणार आहात तुम्ही त्यांना? त्यांनी जर तुमच्या चुका दाखवल्या तर राग येतो तुम्हाला. पण त्या तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात हे नाही दिसत का हो तुम्हाला? त्यांच्या या वयात आपण त्यांची काळजी घ्यायला हवी, पण आपण त्यांनाच काळजी करायला लावतोय. माझे आई बाबा मी बघेन. तुम्ही बघत नाही आहात म्हणून मला बोलावं लागतंय विश्वजित. एकदा त्यांच्या जागी राहून विचार करा ना. अहो काल बाबांनी हात उगारला तुमच्यावर. चांगलं वाटलं असेल का हो त्यांना? आपला मुलगा आपल्या डोळ्यासमोर वाया जातोय, दारू पिऊन घरी येतोय. कुठल्या बापाला आवडेल हे सांगा ना. तुम्हाला अंगा खांद्यावर खेळवलंय त्यांनी. तुमची ही अवस्था बघून झोप सुद्धा लागली नसेल हो त्यांना. तुम्ही पळताय विश्वजित. तुम्ही स्वतःपासून लांब पळताय. हो एकदा तुमचा दृष्टिकोन बदलून आजूबाजूला बघा ना. एकदा आई बाबांच्या नजरेतून स्वतःकडे बघा. मला हे सगळं चांगलं दिसायला लागेल. कदाचित सगळं नीट करायचा मार्ग सापडेल तुम्हाला. प्लीज तुम्ही एकदा, प्लीज.